प्रियकरासाठी पतीची निर्घुण हत्या, मृतदेहाचे 3 तुकडे करून जंगलात फेकले, 11 महिन्यांनी गुन्ह्याचा उलगडा. नवी मुंबईतील ऐरोली परिसरात घडलेल्या खळबळजनक हत्येचा 11 महिन्यानंतर पोलिसांनी पर्दाफाश केला. पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या करून मृतदेहाचे 3 तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली. बलिराम कुशवा यांच्या हत्येप्रकरणी पत्नी सुनीता कुशवा आणि तिचा प्रियकर राहुल प्रजापती यांना पोलिसांनी अटक केली. पतीला त्यांच्या अनैतिक संबंधाचा विरोध असल्यानं दोघांनी कट रचून हत्या केल्याचा आरोप आहे. काही महिन्यानंतर बलिराम यांच्या भावानं बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासणी चौकशीच्या आधारे या गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपींच्या जबाबातील विसंगतीनुसार कसून चौकशी करण्यात आली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रबाळे पोलीस स्टेशन येथे दिनांक 24/4/2026 रोजी एक मनुष्य मिसिंग दाखल होती. यामध्ये बळीराम सूर्यनाथ कुशवा वय वर्षे 50 वर्षे राहणार यादवनगर हा मिसिंग व्यक्ती होता. सदरची मिसिंग ही या इसमाच्या भावाने दाखल केली होती. त्या अनुषंगाने रबाळे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासामध्ये असं दिसून आले की ही मिसिंग जी आहे व्यक्ती ती ॲक्च्युली 9 ऑगस्ट 2025 पासूनच मिसिंग आहे आणि त्यामध्ये तिच्या पत्नीने अद्याप मिसिंग दाखल केली नव्हती आणि ही मिसिंग भावाने दाखल केलेली आहे. त्यामुळे या शंकेच्या अनुषंगाने रबाळे पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला आणि रबाळे पोलिसांना असा निष्कर्ष प्राप्त आला की या जो मिसिंग व्यक्ती आहे त्या मिसिंग व्यक्तीच्या पत्नीचे एका राहुल दशरथ प्रजापती या व्यक्तीच्या ती संपर्कात आहे वारंवार आणि त्याचे अनैतिक संबंध असल्याचे निष्कर्ष प्राप्त झाला. त्या अनुषंगाने त्या दोघांकडेही तपास सुरू केला आणि तपासाअंती असं निष्पन्न झालं किंवा अशी कबुली मिळाली त्यांची की ह्या दोघांच्या प्रेमाच्या आड तिचा नवरा येऊ नये म्हणून त्याने तिच्या नवऱ्याचा खून करण्याचा कट रचला आणि दिनांक 8 ऑगस्ट 2025 च्या रात्री ते 9 ऑगस्ट 2025च्या पहाटेच्या दरम्यान तिने या प्रियकराला बोलवून तिच्या नवऱ्याचा या दोघांनी खून केला आणि त्या मृतदेहाचे 3 तुकडे करून त्या दोघांनी एका विशिष्ट ठिकाणी ते फेकून दिले आणि अशी बाब निष्पन्न झाल्यावरून रबाळे पोलिसांनी दिनांक